पिंपरी चिंचवड म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते उद्योगांचं शहर। पण आजची ही उद्योग नगरी एका दिवसात उभी राहिलेली नाही। 1954 मध्ये हिंदुस्तान अँटीबायोटिक्स पासून सुरू झालेला औद्योगिक प्रवास 1962 मध्ये भोसरी MIDCच्या स्थापनेनंतर वेगाने पुढे गेला आणि पुढच्या 6 दशकात याच परिसराने देशाच्या ऑटोमोबाईल उद्योगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। कसा झाला हा संपूर्ण प्रवास, कोणत्या उद्योगांनी बदललं पिंपरी चिंचवडचं अर्थकारण आणि आज या उद्योग नगरी समोरची आव्हानं कोणती आहेत, आपण त्याचाच आढावा घेणारा पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट बघूया। 1954 साली हिंदुस्तान अँटीबायोटिक्स ही कंपनी पिंपरी चिंचवड शहरात स्थापन केली गेली। ही कंपनी स्थापन झाल्यानंतर देशभरातील अनेक उद्योजकांच्या नजरा या पिंपरी चिंचवड शहराकडे वळल्या गेल्या। पुणे आणि मुंबई या रस्त्यालगत खरं तर हेच पिंपरी चिंचवड शहर पुढे उद्योग नगरी आणि कामगार नगरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं। 1962च्या सुमारास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं म्हणजेच MIDCनं भोसरीमध्ये सुमारे 4000 एकर क्षेत्रावर औद्योगिक वसाहत विकसित केली। रस्ते, पाणी, वीज आणि उत्तम औद्योगिक पायाभूत सुविधा, त्यामुळे उद्योगांसाठी आवश्यक असलेलं पोषक वातावरण तयार झालं आणि मग पिंपरी चिंचवडमध्ये सुरू झाला देश विदेशातील मोठे उद्योग येण्याचा सिलसिला। भोसरी MIDCच्या विकासानंतर इंजिनिअरिंग आणि इतर पूरक उद्योगांची एक मोठी साखळी या भागात उभी राहिली। पण पिंपरी चिंचवडची खरी ओळख बदलली ती ऑटोमोबाईल उद्योगामुळे। टेल्को म्हणजेच आजची नामांकित टाटा मोटर्स, त्यानंतर बजाज ऑटो, भारत फोर्स अशा एका पाठोपाठ एक अनेक मोठ्या कंपन्यांनी या परिसरात आपला विस्तार केला आणि त्यांच्या मागोमाग हजारो छोटे मोठे उद्योगही इथे उभे राहिले। इंजिन पार्ट्स, गिअर, ब्रेक, फोर्जिंग, मशीनिंग, इलेक्ट्रिकल आणि ऑटो कॉम्पोनंट्स अशा सगळ्याच क्षेत्रातील उद्योगांची एक संपूर्ण आणि मजबूत औद्योगिक साखळी पिंपरी चिंचवडमध्ये तयार झाली, ज्यानं या परिसराला देशाची ऑटोमोबाईल हब म्हणून नवी ओळख मिळवून दिली। शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि इथे इंडस्ट्री आणावी हा पहिला विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मनामध्ये आला। महापालिकेला अधिकार नसताना R झोन मध्ये रेसिडेन्शियल म्हणून ठराव मंजूर करून घेतले। MIDC कडून तो प्रस्ताव शासनाकडे मंजुरीला पाठवला आणि जिथे उद्योग होते त्या उद्योग फक्त त्याच्या उद्योगामध्ये जेवढी कमाई न झाली तेवढी आता सगळ्या उद्योजकांनी या ठिकाणी टोलेजंग इमारती आपल्या कारखान्याच्या जागेवर बांधली, कामगार देशोधडीला लावला, उद्योग आले, रोजगार वाढला आणि याच रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो नागरिक पिंपरी चिंचवडकडे येऊ लागले। बघता बघता इथे कामगारांच्या वसाहती उभ्या राहिल्या, बाजारपेठा वाढल्या, शाळा, रुग्णालय, रस्ते आणि निवासी भागांचा वेगाने विस्तारही झाला। म्हणजेच काय तर इथे आधी उद्योग वाढला आणि मग त्याच उद्योगाभोवती हे संपूर्ण शहर उभं राहिलं। या औद्योगिक क्रांतीचा वेग किती अफाट होता हे आकडेवारीतून पाहूयात। 1980च्या दशकात या परिसरात सुमारे 200 कारखाने कार्यरत होते, तर अवघ्या 10 वर्षात म्हणजेच 1990 पर्यंत ही संख्या 1000हून अधिक झाली। त्यानंतर 1991 मध्ये देशात आर्थिक उदारीकरणाचं पर्व सुरू झालं। जागतिक कंपन्यांसाठी भारताची दारं खुली झाली आणि याचा थेट आणि मोठा फायदा पुणे पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्याला मिळाला। ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, संशोधन आणि तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्राचा इथे अभूतपूर्व विस्तार होत गेला। या जागतिकीकरणामुळे पिंपरी चिंचवडची औद्योगिक ओळख देशाच्या सीमा ओलांडून जगभरात आणखी ठळक झाली। रस्ते अत्यंत खराब आहेत, मेन रोड काही चांगले केलेत पण रस्ते जे आहेत ते अत्यंत खराब आहेत। हे पहिली गोष्ट तर अशी की MIDC इथं काही पुरवत नाही, कॉर्पोरेशन टॅक्स गोळा करत असल्यामुळं सगळं कॉर्पोरेशननी हे सगळं आपल्याला पुरवायचं आहे। आपले जे MSEBचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे जवळपास 50 वर्ष जुने, त्यामुळे इथं खंडित वीज पुरवठ्याचा खूप मोठा फटका इथं उद्योगांना बसत आहे। ट्रॅफिकची समस्या आहे तेवढीच आहे। इथं सिग्नलला आहे आपलं MIDC चौक, इथं संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत खूप ट्रॅफिक असतं, म्हणजे 1-2 तास ट्रॅफिक जाम होते। एकतर आम्हाला कचऱ्याची गाडीचं काही आम्हाला प्रोव्हिजन नाही देत आणि प्रत्येक वेळी आम्ही कंप्लेंट केली की ते म्हणतात की कचरा गाडी पाठवतो आम्ही। कचरा गाडीवाला कॉन्ट्रॅक्टर म्हणतो तुम्ही काही केलं आम्ही येणार नाही आणि आले तर 1-2 दिवसापर्यंत येतात, मग काही करत नाही आहे।
आम्हाला अशी एक इच्छा आहे की इथं कमीत कमी 2 हवालदार तरी सिग्नलमध्ये थांबले तर ट्रॅफिक सुरळीत होईल. किंवा जे स्टाफ मेंबर आहेत ते ट्रॅफिकमध्ये अडकतात. रोज 9ची ड्युटी आहे तरी पण 9:30 पावणे 10 शिवाय येत नाहीत. एक तर त्यांची पण आर्थिकदृष्ट्या नुकसान आहे, प्लस कंपनीचं पण असतं. त्यामुळं प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन याच्यावरती तात्काळ काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. मात्र प्रत्येक औद्योगिक विकासाची एक दुसरी बाजूही असते. उद्योग वाढले, लोकसंख्या वाढली, वाहनांची संख्याही अफाट वाढली, पण त्याच वेगानं शहरात पायाभूत सुविधा वाढल्या का, हा गंभीर प्रश्न आजही कायम आहे. जुन्या झालेल्या औद्योगिक वसाहती, रोजची डोकेदुखी ठरलेली वाहतूक कोंडी, रस्त्यांवर पडणारा वाढता ताण, पावसाळ्यात जागोजागी साचणारं पाणी आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये लागणाऱ्या आगी आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न, ही भीषण आव्हानं आज या उद्योग नगरी समोर आवासून उभी आहेत. विशेषतः पावसाळ्यामध्ये MIDC परिसरातील नाले, वाढती अतिक्रमणं आणि पाण्याचा वेळेत न होणारा निचरा यामुळे इथल्या उद्योगांना दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला आणि अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच प्रश्न केवळ नवीन उद्योग आणण्याचा नाहीये, तर आधीच उभ्या असलेल्या आणि वाढणाऱ्या उद्योगांना टिकवून ठेवण्यासाठी पूरक पायाभूत सुविधा देण्याचा आहे. पिंपरी चिंचवड शहरातील हे जे उद्योग आहे ती आता वाढवण्याची गरज नाहीये, तर त्यांना पायाभूत सुविधा योग्य पद्धतीने देण्याची गरज आहे. त्यामुळंच हे जे उद्योग आहेत ते याच उद्योग नगरीमध्ये स्थिरावतील, जेणेकरून ते बाहेरच्या ठिकाणी जाणार नाही. त्यासाठी प्रशासनाला आता सर्वतोपरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.